थांबा 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 मित्रांनो, तुम्हाला आज माझ्या बाबतीत थोडं काय सांगणार आहे. माझ्या व्हिडिओला स्टिक करू नका. बोल ना. होळी आली तरी तुम्हाला समजत नाही. तेल संपलं, साखर संपलं आणि लेकरं म्हणते हे पाहिजे ते पाहिजे. तुम्हाला समजत नाही काय? घरात राशन नाही, तेलाची कॅन खाली, डब्बे खाली. लेकरं म्हणते हे पाहिजे ते पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, तर मी आज घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खास आजचं होळी निमित्त प्रोग्राम. आमचा रियाज आता केळं खात आहे दिसतोय, आणि हे स्वरा खाय केळं खाऊन आली आमची. खूप बदमाश धंदे झालं ना. तुम्हाला समजत नाही काय? काय तेल नाही, साखर नाही, होळी आली 2 दिवसावर, घरात राशन पाणी नाही, काहीच नाही. का हो तुझा मोठ्या दिवशी चल म्हणून सोबत डिमांडली तू आली काय? सुट्टी होती त्या दिवशी. तर आता दिसता नाही संध्याकाळी 4-5 वाजता तिकून या, स्वयंपाकी बनवा, पाणी भरा, हे करा. काम लागून तर तसेच पडलेली चालले मोठे. तर मग ते 4 वाजता बोलवलं नाही काय नाही. मॅट झालं तुमचे आले ते चला. लग्न काय केलं मग? मॅट झाले तर लग्न काय गेलो. कोणी केलं लग्न? पुस्तक करायला लागलं लग्न. हा मी साऱ्या याची मी भांडे घासतो आता. सोडा इच्छा माया. राशन आणा, राशन आणा, मला काहीच नाही करायला लागत. बस काहीच नाही करायला लागत. होळी आली जवळ. हा राशन होळी काय करणार? काहीच नाही करत. तुम्हीच घरी नाही आहे तर मी काय करू? तुम्ही घरी नाही आहे तर मी काय करू? एखादा भिकारड्यासारखं काय भिकारड्यासारखं जा 1-1 किलो तेल आणा लाकूराला. काय कर आता, आपली परिस्थिती तशी आलेली. सांडलं आलो. फटाफट फटाफट. भांडे कमी पाणी वापरायला लागते. पाण्याची कमतरता आहे. बिल जास्त येते. पाणी जास्त वापरण्यात आलं का बिल जास्त येते. मग मित्रांनो आता तुम्हाला खरंच सांगतोय, कारण की जी बघा या अश्विनीचं भांडे घासत आहे आणि एवढे मला वेळ करून टाकलं तिने. दिसतोय हे बघा काय बोलतोय, राशन संपलेलं, डिमांड मध्ये गेली नाही, होळी जवळ आली आणि होळीचं काय बनवायचं? घरी असतात तुम्हाला, घरी तुम्हाला राशन घेऊन येता नाही आलं. मित्रांनो मला खरंच 8 दिवसानंतर एक सुट्टी असते हप्त्यातून, पण हप्त्यातून 1 दिवस तरी मला आराम करायला मिळत नाही. तिच्या घरामध्ये असलेलं काय बायकोची नुसतं कटकट असतं घरामध्ये. खरंच तिथं कंटाळून गेलेलं ह्या जिंदगीला. पण काय करणार, माझ्या नशिबात जे असेल ना ते मिळालं मला. हे बघा अशी काय म्हणजे हू करून आली बघा. दिसतोय हे बघा अशी आमची परिस्थिती आहे. म्हणतो ना खरंच मुंबईमध्ये राहणं सोपं नाहीये. मुंबई मधल्या राहण्यापेक्षाही बस्तर परिस्थिती झाली आहे. त्याच्यापेक्षा आमचं गावच बरं होतं, कमी पैसा होता आणि सुख तरी चांगलं होतं. आणि ह्या मुंबईतल्या वातावरणात आम्ही नुसतं आळशी झालोय. शरीर बद्दड झालं एकदम. पकडून ठेवलं कोणी शरीराला आमच्या. सोडतच नाहीये. हे बघा हे पाहिजे हे बघा हे बघा या देव याला देव हे इथं आहे. असं आमची जिंदगी बा. एक कार्टून इकडे आहे, एक कार्टून आहे इकडे. मम्मीला माग ना पुष्पा कार्टून. एक आमची जिंदगी खरंच एवढी बेकार आहे मित्रांनो. खरंच लाईफ आमची चांगली आहे. आम्ही जसं जगतोय ना खरंच असं कोणीच जगू शकणार नाही. पैसा जरी कमी असेल आणि जे आम्ही असं समाधान नाही, आम्ही त्यावेळेस कमी पैशात आणि आमचं घर चालतो तेवढं आम्ही सुखी आहे. आम्हाला जास्त नको असं काही नाही आहे.
तर मित्रांनो खरंच आपल्या लाईफ मध्ये तुम्ही पण खुश राहा, कारण की लाईफ मध्ये कधी कोणाचं जीवदान कधी काय होईल ते सांगता येत नाही. आता गणित बोलतो आणि गणित मध्ये काय होणार हे पण तर मित्रांनो खरंच माणसांना एक जीवन आपण चांगलं जगून घ्या, बायकोसोबत भांडणं करून घ्या आणि प्रेमानं पण राहा. हे बघा भांडातून ते बघा बा हे प्रेमानं राहून भांडणं करत राहा. कंटाळून गेले जाग्यावर मुळात असतं नाही वर केलं. माझे व्हिडिओ मला कसे लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो आता तुम्हाला खरंच सांगतोय, कारण की जी बघा या अश्विनीचं भांडे घासत आहे आणि एवढे मला वेळ करून टाकलं तिने दिसतोय. हे बघा काय बोलतोय, राशन संपलेलं, डिमांड मध्ये गेली नाही, होळी जवळ आली आणि होळीचं काय बनवायचं, घरी असतात तुम्हाला घरी तुम्हाला राशन घेऊन येता नाही आलं. मित्रांनो मला खरंच 8 दिवसानंतर एक सुट्टी असते हप्त्यातून, पण तो हप्त्यातून एक दिवस तरी मला आराम करायला मिळत नाही. तिच्या घरामध्ये असलेलं काय बायकोची नुसते कटकट असतं घरामध्ये. खरंच तिथं कंटाळून गेलेलं ह्या जिंदगीला, पण काय करणार, माझ्या नशिबात जे असेल ना ते मिळालं मला. हे बघा अशी काय हू करून आली बघा दिसतोय. हे बघा अशी आमची परिस्थिती आहे. म्हणतो ना खरंच मुंबईमध्ये राहणं सोपं नाही आहे, मुंबई मधल्या राहण्यापेक्षाही मस्त परिस्थिती झाली आहे. त्याच्यापेक्षा आमचं गावच बरं होतं, कमी पैसा होता आणि सुख तरी चांगलं होतं. आणि ह्या मुंबईतल्या वातावरणात आम्ही नुसतं आळशी झालो आहे, शरीर बद्दड झालं एकदम, पकडून ठेवलं कोणी शरीराला आमची सोबतच नाहीये. हा हे बघा हे पाहिजे आलं, हे बघा हे बघा या देव याला देव हे दे हे इथं आहे. असं आमची जिंदगी बा, एक कार्टून इकडे आहे, एक कार्टून आहे इकडे आहे. मम्मीला माग ना पुष्पा आमची जिंदगी खरंच एवढी बेकार आहे मित्रांनो खरंच लाईफ आमची चांगली आहे, आम्ही जगतोय ना खरंच असं कोणीच जगू शकणार नाही. पैसा जरी कमी असेल आणि ते आम्ही समाधान नाही, आम्ही त्यावर कमी पैशात आणि आमचं घर चालतो तेवढं आम्ही सुखी आहे, आम्हाला जास्त नको असं काही नाही आहे. तर मित्रांनो खरंच आपल्या लाईफ मध्ये तुम्ही पण खुश राहा, कारण की लाईफ मध्ये कधी कोणाचं जीवदान कधी काय होईल ते सांगता येत नाही. आता गणित बोलतो आणि गणित मध्ये काय होणार हे पण तर मित्रांनो खरंच माणसांना एक जीवन आपण चांगलं जगून घ्या, बायकोसोबत भांडणं करून घ्या आणि प्रेमानं पण राहा. हे बघा भांडातून ते बघा बा हे प्रेमानं राहून भांडणं करत राहा. कंटाळून गेले जाग्यावर मुळात असतं नाही वर केलं. माझे व्हिडिओ मला कसे लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो होळी जवळ आली आहे, राशन घरातलं संपलेलं, खरंच मित्रांनो माझ्या घराचं राशन संपलेलं आहे आणि राशन संपून कमी कमी 1 महिना होऊन गेलेला आहे, कारण की अश्विनी 1 किलो तेल आणते ते 8 दिवस जाते बोलतोय. पण काय करणार मित्रांनो मला वेळच मिळाला नाही. आता मला होळीचं राशन आणायचं आहे, आता होळी जवळ आलेली आहे आणि होळी आम्ही आमचा होळीचा व्हिडिओ नक्की बघा, आम्ही होळी बनवू आणि आमच्या होळीची रंगपंचमीची आम्ही मस्त्या करू, एकामेकाला रंग लावू. रियाज लावणार ना, रियाज लावणार, रियाज होळी खेळणार ना. हा सर तू खेळणार होळी, होळी खेळणार नाही, सराचं मूड वर ऑफ आहे. सारण की सराची मैत्रिणीला घरी येऊ देत नाही आमच्या, ते बोलते माझ्या मैत्रिणीला मी बोलवणार घरी पप्पा, पण आम्ही बोलतो नाही त्या मैत्रिणीला नको बोलवू, तिचा घर लांब आहे आणि होळीमध्ये लोक दारू वगैरे पितो. आणि मित्रांनो कसं काम लहान मुलांवर लक्ष ठेवा, कारण की मुंबईमध्ये लहान मुलांना पकडणारे लोक भरपूर झालेले आहे. कधी कोणता याच्यात माणूस पकडून घेऊन जाईल काही सांगता येत नाही. आपल्या मुलांवर खरोखरच लक्ष ठेवा.
तर आमचा रियांश आम्ही खूप लक्ष ठेवतो हो ना रियांश. हा रियांश हुशार आहे, आमचा अभ्यास करतो हो ना रियांश. हा तर मित्रांनो खरंच आमचे व्हिडिओ कसे वाटतात, आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय नाही ना रे. बाय बाय नाही ना रे बाबड्या. तर मित्रांनो आमचा रियांशला खूप इंटरेस्टिंग वाटतो व्हिडिओ काढण्यात. आमचा रियांश खूप हुशार आहे, पण अधून मधून अभ्यास करत नाही, मार खातो, भाजी पोळी जेवत नाही. दीदी जेवत नाही, रियांश जेवतो है ना रियांश. भाजी पोळी म्हणतो. हा दीदी जेवत नाही, दीदीला बाहेरचं पाहिजे. मस्त वाया चालली आमची दीदी है ना रियांश. हा हे बघा तुम्हाला दाखवतो का म्हणता बघा, मच्छर पण येतो म्हणते आमच्या व्हिडिओ मध्ये. मच्छर खूप झाले मुंबईमध्ये. या मच्छराला खूप कंटाळून गेला आमच्या मच्छर खूप झाले मित्रांनो. मच्छर पण म्हणतो आम्ही पण तुमच्या व्हिडिओ मध्ये येतो आणि आम्हाला पण तुमच्या व्हिडिओ मध्ये घ्या. पण मच्छर काय तुम्हाला दिसणार मित्रांनो, आला असेल पुढेच गेला आमच्या कॅमेऱ्याच्या, पण तुम्हाला दिसलं का नाही दिसलं माहिती नाही ना रियांश. हे बघा ये आलं ये आलं पुढे आला खरंच मित्रांनो आम्ही होळी अशी मस्त बनवू आता यावेळेस. आणि होळीच आम्ही तयारी करणार आहे आता. राशन वगैरे आणणार आहे, रियांश कलर आणणार आहे आणि रियांशला पिचकारी वगैरे घेऊन देणार आहे ना रियांश. हो तो सरा नाराज झालेली आहे थोडी, कारण की होळी बनवणार मिळणार नाही. कारण की तिला म्हटलं होळी खेळू नकोस तू, डोळ्यात कलर जाईल आणि अभ्यास कर. नुसतं त्या होळीच्या मागे नको लावू, पडशील पाय घसरून. भाजी पोळी जेवत नाही मग तू होळी खेळू नको. रियांशला म्हणजे भाजी पोळी जेवतो होळी खेळ. अशी गोष्ट आहे ना रियांश. तर आम्ही होळीला मस्त मजा करू. तर आता थोडंफार आता अश्विनीशी बोलूया. आमची अश्विनी काय बोलते, तिचा संदेश काय तुम्हाला द्यायला आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देणार आहे तू सांग. आज तुला काय बोलायचं आहे तर सांग. तुला होळीच्या बाबतीत काय बोलायचं आहे, तुला होळी रंगपंचमी खेळायची की नाही खेळायची आहे. तर अश्विनी म्हणते मला होळी नाही खेळायची आहे, तुम्ही राशन आणलेलं नाही, तुम्ही होळी काय खेळणार, काय बनवणार, पुरणाची पोळी बनवणार नाही मित्रांनो. तर मला पुरणाची पोळी भेटणार कशी, तर मला राशन आणावं झालं, डिमांडला जावंच लागणार आहे. तर मित्रांनो मी डिमांडला जाणार आहे आणि राशन घेऊन येणार आहे. तर आमची होळी आम्ही साजरी करू. तर मित्रांनो तर आमची होळीची व्हिडिओ नक्की येईल, तोपर्यंत वाट बघा. ए का बंद केला असू तू, बघू दे. ए सरा बघू दे. तर मित्रांनो रियांश तू बोल, तू होळी खेळणार ना. तर होळी खेळणार बोलतो मित्रांनो रियांश. तर आम्ही नक्की होळी खेळणार आहे. तर तोपर्यंत पुन्हा भेटू. आमचा होळीचा व्हिडिओची वाट बघा, आम्ही होळीचे व्हिडिओ देऊ नक्की. आमचा व्हिडिओ बघा. तर आमचे व्हिडिओ कसे वाटतात लाईक पण करायला विसरू नका मित्रांनो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचा रियांश खूप इंटरेस्टिंग आहे, तो याला पण बघा एकदा. बाय 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 बाय.